आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि विचारांची लढाई लढतोय। महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना या ठिकाणी होणार आहे आणि मला खात्री आहे की या दोन्ही जिल्ह्यामध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे। मी त्यांच्या वतीनं या निवडणुकीस उभं राहिलो आहे। विधान परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर या लोकांची, जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, यांच्या अडीअडचणी, त्यांना त्यांच्या मतदारसंघात कामं करण्यासाठी येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी, मी आवाज उठवण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणुकीत सामोरे जातोय। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर पक्षातील इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी मी या मतदारसंघामध्ये कष्ट घेतोय आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला मतदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य माझ्या पाठीशी उभे राहतील, कारण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी उतरलेलो आहे। आज विरोधी पक्षात असलेल्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना निधीपासून वंचित केलं जातं। त्याचबरोबर पक्षातले जे भाजपमधले सुद्धा जे नगरसेवक असतील त्यांना सुद्धा निधी जरी दिला तरी आज त्या कॉन्ट्रॅक्टरला चांगलं काम करून घेण्यासाठी सुद्धा हे नगरसेवक बोलू शकत नाही। इतक्या केंद्रीय पद्धतीने सगळा पॉवर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि या सगळ्यांच्या विरोधात मी लढतोय। खऱ्या अर्थानं या नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना जर स्वतःचा स्वाभिमान पुनश्च मिळवायचा असेल, त्यांचे प्रश्न विधानसभेत चांगल्या पद्धतीने मांडणारा जर नेता या ठिकाणी त्यांना हवा असेल तर त्यांनी नक्कीच माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं मी आवाहन करतो। काँग्रेसचे विश्वजित कदम असतील, खासदार पाटील साहेब, विशाल पाटील आहेत, इकडून आमचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत, हे सर्व ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते सुद्धा माझ्या पाठीशी आहेत। माझा जरी अनुभव कमी असला तरी या सर्वांच्या साथीनं मी या निवडणुकीत यश मिळवेल असं मला पूर्ण विश्वास आहे। या निवडणुकीत पैशाची देवाणघेवाण, या निवडणुकीत पैशाची जी काही देवाणघेवाण होईल ती सत्ताधारी करतील किंवा माझे विरोधक करत असतील, परंतु आमचं त्या बाबतीत कसल्या प्रकारची चर्चाही नसते आणि आम्ही त्या पद्धतीनं विचारही करत नाही। आम्हाला मतदारांना मत मागणं एवढंच आम्हाला पक्षाने सांगितलंय ते आम्ही करतो प्रामाणिकपणे। विचारांची लढाई म्हणून नगरसेवकांच्या आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे, अशा पद्धतीने आम्ही ते लढतो। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीमध्ये जो काय हे झालेलं होतं त्या सगळ्या एकंदरीत घटनेचा तुमचा आजचा जो इलेक्शन आहे, आजची तुमची जी काय निवडणूक